अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय डिपेक्स 2026 हे प्रदर्शन आणि स्पर्धा येत्या 5 ते 8 मार्च दरम्यान महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होईल। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसंच राज्यभरातील महाविद्यालय, विद्यापीठे, उद्योजक, संशोधक आणि इन्क्युबेशन सेंटर आणि धोरण निर्माते सहभागी होणार आहेत। इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या हस्ते 5 मार्चला संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा हे प्रमुख अतिथी असतील। डिपेक्स 2026 मध्ये राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, कृषी तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली वर्किंग मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये सादर केली जाणार आहेत। डिपेक्स हे केवळ प्रदर्शन नसून उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय अधिक बळकट करणारा, संशोधनाधिष्ठित शिक्षणाला चालना देणारा आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संवादाची संधी मिळणार आहे। नवउद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल। या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत समिती संरक्षक रामचंद्र भोगले, कार्याध्यक्ष मुनीश शर्मा, सोबतच सचिव डॉक्टर अनंत पंढरे, प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुरेश मुंढे, महानगर सहमंत्री निवेदिता केंद्रे उपस्थित होते। मंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणार आहेत।